लातूरच्या एवढं जवळ असलेलं भारी लोकेशन कधी पाहिले की नाही तुम्ही? तर नमस्कार, मी शुभम आणि आज आपण निघालोय आपल्या भावांची गँग घेऊन लातूरच्या खूप जवळ असलेलं एवढं भारी लोकेशनला. आपण लातूरला आलोय म्हटल्यावर फिरल्याशिवाय काय नाही जाणार. आधी आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो औशाकडल्या मार्गाला. औशाचा रस्ता पण तसा काही जास्त अवघड नाही आहे, पण तुम्हाला सहस्त्रकुंडकडे जाणार रस्ता थोडा खराब पण जास्त सिनिक व्ह्यू असलेला दिसेल. बाहेरचे नजारे फक्त पाहायसारखेच आहेत आणि मंदिरामधले एवढं भारी लोकेशन आहे ना, ते तुम्हाला इथं येऊनच पाहावं लागेल. आपल्या लातूरमध्ये एवढी भारी ग्रीनरी तुम्ही कुठेच पाहिली नसेल आणि इथले नजारे तर एकच नंबर आहे. तुम्ही इथं आले की तुम्हाला 1 ते 2 मंदिर इथं पाहायला दिसेल. इथं आपल्याला कृष्ण देवतांचं पण मंदिर पाहायला भेटेल आणि औशेकर स्वामीचं पण, आणि मधलं नक्षीकाम तर एकच नंबर आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत कुठेतरी टाइम घालायचा प्रयत्न करत असाल तर हे तुमच्यासाठी बेस्ट लोकेशन आहे. एवढ्या भारी लोकेशनला आल्यावर म्हटल्यावर फिरून घ्यावं म्हटलं. जिकडे पाहिल तिकडे एवढे सुंदर व्ह्यू होते ना, विषयच नाही. काही फॅमिलींना इथल्या वातावरणाचे काही मोमेंट कॅप्चर करून दिलो, पण आमचे भैयाजी मात्र खूपच एन्जॉय करत होते. मग आपण कशाला मागे राहायचं, इथल्या प्रत्येक नजाऱ्याची मोमेंट कॅप्चर केलो. कारण आपल्याला थोडं दूरवर असलेल्या कृष्ण मंदिरामध्ये पण जायचं होतं आणि पूर्ण मंदिरावर दगडी नक्षी काम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मंदिराची खूपच सुंदरता वाढते. त्यामुळे दर्शन घेतलं आणि निघाव म्हटलं बालाजींच्या मंदिराकडे. आणि त्यासाठी तुम्हाला पार्ट 2 पाहावे लागेल. तर मग भेटूया पार्ट 2 मध्ये.